नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। जसं भूषण साहेबांनी सांगितलं की कसं हे लोक प्रीपेड मीटर लावून लोकांचे पैसे लुबाडण्याचं काम करत आहे। एकीकडे यांचं सरकार आहे जे डिस्कॉम फ्रेंडली सरकार आहे, जे डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे त्यांचा फायदा करण्यासाठी विचार करते, आणि एकीकडे आमचं सरकार आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये जे कंझ्युमर फ्रेंडली आहे, जे फक्त आणि फक्त कंझ्युमर बद्दल विचार करतात। थोडं मुद्द्याला मी तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये घेऊन जातो, बट तुम्हाला मला सांगायचं आहे की आम आदमी पार्टीची सरकार पंजाबमध्ये जे बोर्ड, जे इलेक्ट्रिसिटी बोर्ड पंजाब स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड होतं, जे घाट्यामध्ये होतं, ते आजच्या तारखेला 650 करोड प्लस मध्ये फायद्यामध्ये आहे। तिथचे जे गव्हर्नमेंटचे थर्मल प्लांट्स आहेत ते पार्टी म्हणजे आम आदमी पार्टीचे सरकार तिथे विकत घेत आहे आणि पंजाबच्या लोकांना फ्री इलेक्ट्रिसिटी देत आहे। मागच्या वेळेस आमच्या राष्ट्रीय संयोजकांनी सांगितलं होतं की भारताची पर कॅपिटा म्हणजे जे भारत देश आहे त्याची इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन कॅपॅसिटी 4.25 लाख मेगावॅट आहे, आणि आपली जे पीक डिमांड आहे म्हणजे उन्हाळ्यात पण पूर्ण भारताने एसी लावून पूर्ण टोटल कंझ्युम पण केलं तरी पीक डिमांड मोठा 2.25 लाख मेगावॅटची आहे। म्हणजे आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी डबल आहे, पण हे होत नाही आहे। का बरं नाही होत आहे? तर बिकॉज ऑफ यांचं मॅनेजमेंट नाही आहे। सेम तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन जा, महाराष्ट्रामध्ये पण प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑलमोस्ट 43,446 मेगावॅटची आहे, आणि आपलं पीक डिमांड 28,735 मेगावॅटचा आहे। आणि तुम्हाला तर म्हणजे आपला विदर्भ हा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन सरप्लस रिजन आहे, तरी पण आपल्याला जे बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे ते भेटत नाही। जसं साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही महासंचालक साहेबांकडे जाऊ, आमची डिमांड आहे तुम्ही स्मार्ट मीटर करा, पण हे प्रीपेड मीटर लावून फक्त आणि फक्त काही कंपन्यांना फायदा करण्यासाठी हे तुम्ही करा नको। या आधी पण अदर स्टेटमध्ये प्रीपेड मीटरची योजना चालवली। आधी डिस्कॉमनी म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहे त्यांनी पैसे नाही घेतले ग्राहकांकडनं, पण नंतर तुम्ही ते लक्षात घ्या त्यांचं ते हळूहळू त्यांनी रेट काढून आपला पैसा रिकव्हर केला। एक तर हे लोक सगळेचे सगळे जे गव्हर्नमेंट शासन जे चालवत असतात, जे पूर्ण विद्युत मंडळ आहे, हे सगळं याला डुबायच्या प्लॅन मध्ये येऊन त्याला सगळं म्हणजे एक क्रोनी कॅपिटलिझम कडे हा मॉडेल घेऊन जात आहे। तर माझा या सगळ्या पूर्ण गोष्टींना विरोध आहे, आणि सोबत आम्ही या गोष्टींना एक एक घरापर्यंत घेऊन जाऊ। येणाऱ्या दिवसामध्ये आम आदमी पार्टी नागपूर हे प्रत्येक घरी जाऊन या गोष्टीचा विरोध करून त्यांना कन्व्हिन्स करून आपली सामोरचा प्लान ठरवेल। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।